ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि संजय राऊत हे सध्या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संजय राऊत आणि राज ठाकरे यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची अशी आहे आणि नुकतंच संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थवरती भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत हे नुकतेच शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती ही जाहीर कधी होणार आणि त्याच अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कालच निवडणुकांची घोषणा झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते आणि युतीची घोषणा कधी केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या आठवड्यामध्येच युतीची अधिकृतरित्या घोषणा होईल अशी नुकतीच प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली होती। त्यामुळे आता त्याच अनुषंगाने ही भेट महत्त्वाची आहे। राज ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते, युतीची घोषणेची तारीख ठरते का आणि युती कधी जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेना ही मनसे सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय, परंतु काँग्रेस ही स्वबळाचा नारा दिलेला आहे। काँग्रेस स्वबळावरती ठाम आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये नेमकी कशा पद्धतीने ही आघाडी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, शिवतीर्थावर आपण आता नुकतंच पाहिलं तर या ठिकाणी संजय राऊत हे दाखल झालेले आहे। शिवसेनेचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला मागील अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर भेटीगाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या होताना पाहायला मिळत होत्या। महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे, मात्र त्यापूर्वी दोघा भावांनी एकत्र येत महानगरपालिकेमध्ये आपण एकत्र निवडणूक लढवण्या संदर्भात अनेक सूचक वक्तव्य दिलेली होती। नेत्यांच्या भेटीगाठी चालू होत्या। जागा वाटपासंदर्भातल्या देखील ज्या दुसऱ्या फळीतले नेते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली होती। अनेक त्याच्यावरती एकाच कार्यक्रमांमध्ये दोघंही बंधू हे पाहायला मिळत होते। मात्र आता निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुन्हा आपण पाहतोय तर या नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत हे आता शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। शिवतीर्थवरती नेमक्या कुठल्या जागांसंदर्भात आता अडचणी येत आहेत आणि त्याच्यातनं कसा तोडगा काढला जाईल किंवा कसा सुवर्ण मध्य काढला जाईल आणि त्या जागा कुणाच्या नेमका पारड्यात पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपांच्या वाटाघाटींना वेग आलेला आहे। दौरे एकत्र आता चालू होतील की कसं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आता शिवसेना आणि मनसे हे दोघंही ऍक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती त्याच बोलणी संदर्भात आता संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत। मागील अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर संजय राऊत हे देखील आजारी होते आणि माध्यमांपासून किंवा एकूणच राजकीय कारकिर्दीपासून ते थोडेसे दूर होते। मात्र आता पुन्हा एकदा संजय राऊत हे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते आता शिवतीर्थ येथे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कांक्षा, अगदी सूरज, तुम्ही म्हणालात तसं संजय राऊत हे अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनचा शिवसैनिकांना पडलेला, मनसैनिकांना पडलेला, किंबहुना सगळ्याच राज्याला पडलेला हा प्रश्न आहे की अधिकृतरित्या या दोन्ही पक्षांची युती कधी जाहीर होणार। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या या चर्चेमध्ये कोणते असे महत्त्वाचे मुद्दे असतील की ज्यावरती या दोन्ही पक्षांचे हे महत्त्वाचे नेते चर्चा करतील? नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर लालबाग परळ असेल, भायखळा, वरळी, त्याचबरोबर ती दादर परिसर, भांडूप परिसर या ठिकाणी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद तितकीच महत्त्वाची आहे। अनेकदा मनसेच्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मनसेच्या मताधिक्यामुळे फटका पडला होता। तिथल्या काही जागांमध्ये पराभव हा देखील स्वीकारावा लागला होता। त्यामुळे या जागांवरचे जे काही क्लेम्स आहेत, ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद आहे, तिथे नेमकं कशा पद्धतीचं गणित आखलं जातं, कुठल्या जागा कुणाला घ्यायच्या या संदर्भातल्या चर्चा असू शकतात। त्याचबरोबर ती एक महत्त्वाचं म्हणायला लागेल की महाविकास आघाडी ज्यावेळी बनत होती त्यावेळी देखील संजय राऊत यांचा रोल महत्त्वाचा होता आणि आज दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यामध्ये देखील संजय राऊत यांचाच रोल महत्त्वाचा मानला जातो आणि त्या अनुषंगाने दोन भाऊ एकत्र येण्यासाठी कुठल्याही जागांची जर का तडजोड करायची झाली तर ती केली जाऊ शकते। मात्र निवडणूक ही एकत्रित लढण्यावरतीच जास्त भर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे।
अगदी हे खरं तर जाहीरच झालेलं आहे की हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढतील. परंतु सूरज, या संदर्भामध्ये काही माहिती मिळतेय का की हे दोन्ही पक्ष किती जागांसाठी नेमके आग्रही आहेत आणि काय चाचपणी नेमकी केली जाते? खरं तर शिवसेनेचं कडनं सांगायचं झालं तर 111 ते 112 जागा या प्रामुख्याने शिवसेना या यादीपासून लढवत आहेत आणि त्यानंतरच्या उर्वरित जागांसंदर्भात कशा पद्धतीने वाटाघाटी होते, जे स्टँडिंग नगरसेवक आहेत ते तसेच मनसेचे जे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने सुवर्णमध्य काढायचा, कारण त्या ठिकाणी मनसेची ताकद ही देखील जास्त आहे. मग अशातनं कशा पद्धतीने तिकडे सुवर्णमध्य काढला जातो आणि कुणाच्या वाटण्याला ती जागा येते या संदर्भातलं यादीचं वॉर्ड डिस्कशन्स हे देखील झालेलं आहे. त्या ठिकाणी ताकद किती आहे, की भूमिका मानणारे हे किती आहेत या संदर्भात याआधीच वॉर्ड लेवलवरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे आमदारांची बैठक झालेली आहे आणि आता फायनल टप्पा आहे तो म्हणजे मुख्य नेत्यांपर्यंतचा तो अहवाल नेण्यासंदर्भातला. त्यामुळे आता मुख्य नेते या संपूर्ण अहवालावरती काय ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये अहवाल ठरवला जाईल आणि तो मुख्य नेत्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या या युतीची घोषणा केली जाईल. परंतु यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी संदर्भामध्ये अजूनही साशंकता आहे. काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे, राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार आहे, त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मनसेचा स्टँड नेमका काय असणार आहे या संदर्भात काही माहिती मिळते? नक्कीच आपण जर पाहिलं तर काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा हा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हे महाविकास आघाडीतनं बऱ्यापैकी या पालिका निवडणुकीमध्ये नसणार आहे, सोबत नसणार आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे या संदर्भातली भूमिका ही अद्याप निश्चित नाहीये. मात्र ते देखील या दोन